आता बातम्या पाहूया विस्ताराने। एक सुरुवातीला मोठी बातमी, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाची पत्रकार परिषद संध्याकाळी 5:30 वाजता होणार आहे। पत्रकार परिषद 5:30 वाजता होणार आहे आणि या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे। भारताच्या भूमिकेकडे जगाचं लक्ष लागलेलं आहे। संध्याकाळी 5:30 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। तर परराष्ट्र मंत्रालयाची ही महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे आणि या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलेलं आहे। काय नेमकी भूमिका भारताचं परराष्ट्र मंत्रालय मांडतंय याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असेल। तर ऑपरेशन सिंदूर नंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या अनेक पत्रकार परिषदा पार पडलेल्या आहेत। पुन्हा एकदा आज संध्याकाळी 5:30 वाजता ही पत्रकार परिषद असेल आणि या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। नेमकी काय भूमिका भारत मांडतोय याकडे साऱ्या जगाचं लक्ष आहे। त्यातच जम्मूमध्ये 3 आतंकवाद्यांचा दहशतवाद्यांचा खात्मा सुद्धा केलेला आहे आणि संध्याकाळी 5:30 वाजता ही महत्त्वाची पत्रकार परिषद आहे। पाकिस्तान पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। सर्व पक्षीयांची बैठक बोलावली आहे। ऑपरेशन बनियन अन मार्सूर बाबत चर्चा या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी ही पत्रकार परिषद बोलावलेली आहे आणि ऑपरेशन बनियन अन मार्सूर बाबत या बैठकीत चर्चा होईल अशी माहिती समोर येते आहे। अधिक माहिती घेऊया, माझे सहकारी चंद्रकांतजी शिंदे आपल्या सोबत जोडलेले आहे। चंद्रकांतजी, पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ही महत्त्वाची एक बैठक बोलावलेली आहे। काय नेमकं या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे, कोणकोणत्या विषयावर? जगदीश, आपण जर बघितलं तर गेल्या 2-3 दिवसापासून असं म्हटलं जात होतं की शहबाज शरीफ सर्वपक्षीय बैठक घेतील, प्रेस कॉन्फरन्स घेतील किंवा यापैकी काहीच झालं नाही। आणि आता जेव्हा पंतप्रधान मोदींनी काल देशाला संबोधन केलं, त्यांना आज ते आदमपूरच्या विमानतळावर गेले, तिथून त्यांनी संबोधन केलं, तर ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम जो आहे तो पाकिस्तानवर झालेला आहे आणि भारताने आपण पाकिस्तानला कसं ठोकलं हे सिद्ध केलेलं आहे पुराव्यासहित। तर ह्याच्यावरती आणि आपण जर बघितलं तर जेव्हा हे सगळं सुरू होतं तेव्हा शहबाज शरीफ यांच्यावरती संसदेत टीका करण्यात आली होती की आणि त्यांच्याबद्दल वेगवेगळे शब्द वापरण्यात आले होते। तर ह्या सगळ्याचा विचार करून शहबाज शरीफ यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आणि त्यांच्यावरती जे आरोप केले गेले किंवा भारताने किंवा नरेंद्र मोदी जे बोललेले आहेत तर त्याचा ते प्रतिकार करण्याची शक्यता आहे। म्हणजे ते खरं कसं नाहीये किंवा आपणच कसं आहे, तर ऑपरेशन बनियन अन मार्सूस जे होतं तर त्याच्यावरती ती चर्चा केली जाणार त्या बैठकीमध्ये। याच्याशिवाय आता त्या बैठकीमध्ये सर्वपक्षीय दल जरी बोलवलं असेल तर त्यापैकी किती जण त्या बैठकीला उपस्थित राहतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। जगदीश जी, चंद्रकांतजी धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल।